केलं होतं आणि पुन्हा एक वार आपण कलसे करासपत्र 3रा अध्याय आणि 5 पासून 11 पर्यंतची जी वचनं आहेत ती पुन्हा वाचलेली आहेत आणि त्याच्यावर आज आपण मनन करणार आहोत की तुम्ही कोण आहात, तुमची आयडेंटिटी काय आहे आणि पॉल काय नक्की याच्यामध्ये बोलत आहे ते आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. तर जे वचन पहिलं आहे 3रा अध्याय आणि पहिलं वचन ते खूप साऱ्या गोष्टी आपल्या ख्रिस्ती जीवनासंदर्भात रिव्हील करतं. म्हणजे जर आपण ख्रिस्ती आहोत तर त्या ख्रिस्ती असणाऱ्या लोकांसंदर्भात हे रिव्हील करतं. सर्वांसंदर्भात नाही. काही लोक असेही असतात की ते मंडळांमध्ये येत असतात, बसत असतात, ते वचन ऐकत असतात, माना डुलवत असतात आणि सांगत असतात हो आम्हाला कळत आहे, आम्हाला समजत आहे वगैरे जे काही आहे. पण लिटरली पवित्र शास्त्र ज्याच्या संदर्भात हे बोलत आहे ते काही नामधारी स्वतःला काहीतरी आम्ही ख्रिस्ती आहोत असे बोलणाऱ्या लोकांसंदर्भात हा शास्त्र भाग नाही. तर हा शास्त्र भाग लिटरली कुणा संदर्भात आहे तर हा शास्त्र भाग अशा लोकांसंदर्भात आहे जे लोक ख्रिस्ती आहेत. ओके, आणि ज्याला आपण ख्रिस्ती म्हणतो तर त्याचं नक्की विस्तृत प्रमाण काय आहे की ते ख्रिस्ती आहे. कारण पुष्कळ लोक आहेत ज्यांच्या सर्टिफिकेटवर ख्रिस्ती असतं, जे बोलायला लागले आपल्याला आम्ही तुम्ही ख्रिश्चन आहे का, हो आम्ही ख्रिश्चन. आमच्या गावाला एक खूप चांगला म्हणतात ख्रिश्चन आहे का म्हणतात, नाही ख्रिश्चन आहे म्हणतात. ठीक आहे, ख्रिश्चन आहात नाही आम्ही ख्रिश्चन आहे असं बोलतो. त्यांना परत विचारतात ख्रिश्चन आहात म्हणजे आम्ही ख्रिश्चन आहे. तर खूप लोक आहे म्हणजे त्यांना लिटरल मीन अर्थ जो आहे ख्रिस्तीपणाचा तो ठाऊक नाहीये. पण त्यांना म्हटलं की हा तुम्ही क्रिसमस हो आम्ही करतो, तुम्ही गुड फ्रायडे हो आम्ही जातो, आम्ही न्यू इयरला पण भक्तीला जातो, आम्ही गर्दी करतो, लोकांमध्ये बसतो, वचन ऐकतो का, हो ऐकतो. तुम्ही जर थोडंसं अजून आपल्या नवापूर साईडला गेले खूप गर्दी असते आपल्या इथे. म्हणजे तुम्ही जर बघितलं आपल्या इथे पुष्कळ जण आहेत आणि मग तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर म्हणजे तुम्ही 1 तास बोला देईल दिसेल, तुम्ही 2 तास बोला देईल दिसेल. ते लिटरली बसून ऐकतात म्हणजे हलणार नाही तिथून. पण जेव्हा आपण अजून त्यांनी बोलू ख्रिस्तीपणाविषयी तर थोडंसं अडचण आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हीच अडचण आपल्याला सगळीकडे आढळते. तर प्रत्येक जण आहे तुम्ही ख्रिश्चन आहात का, हो आहात. मग नक्की हा शास्त्रभाग जो आहे तो अशा लोकांसंदर्भात नाहीये जे स्वतःला फक्त नावाने म्हणतात की आम्ही ख्रिस्ती आहोत. हा शास्त्रभाग त्याच्या पलीकडे आहे. आणि त्यामुळं आज आपण चाचपडून बघायचं आहे की या ख्रिस्तीपणासंदर्भात जो संत पॉल या ठिकाणी म्हणत आहे ते आपल्याला ठाऊक आहे का. जर नाहीये तर आपण ख्रिस्तीपणापासून खूप दूर आहोत. म्हणजे आपण फक्त नावाला एक आपण म्हणतो ना टिळा लावल्यासारखं, मराठीमध्ये म्हणतात टिळा लावल्यासारखं आम्ही करतो. आठवड्याला चर्चला जायचं आहे काय, हो बाबा जायचं आहे. काय होतं, बरं वाटतं. ओके, काय होतं तुला, मला बरं वाटतं चर्चला गेल्यावर असं काहीतरी. अजून कशाला जातो चर्चला, नाही थोडंसं कसं की वाईट लोक असतात ना जगामध्ये, मग इथं गेल्यावर ऍटलिस्ट ऍक्टिंग तरी लोक चांगल्याची करतात म्हणून आम्ही तिथं जातो, आम्हाला बरं वाटतं. विचारतात ना आम्हाला कसा आहेस बाबा तू, कारण आठवड्याभरात आम्हाला दुसरं कोण विचारत नाही. चर्चमध्ये गेले की लोक कसा आहेस बाबा तू, हा तेवढं बरं वाटतं आम्हाला. मी तुम्हाला सांगतो की अशा लोकांसाठी हे वचन नाहीये. तर हे वचन नेमकं कुणासाठी, हे लोक या गटासाठी आहे की जे लोक तारलेले, ज्यांचं तारण झालेलं आहे. आणि ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांनाच हे समजू शकतं. इतरांच्या ना डोक्याचं असं वरून जाणार आहे सुप करून, त्यांना कळणारच नाही हे काय चालू आहे. ठीक आहे, हे वचन कोणासाठी, ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांच्यासाठी फार आवश्यक आहे. तारण झालेल्या लोकांसंदर्भात हे वचन संत पॉल लिहित आहेत. कलसेच्या मंडळीमध्ये जो समुदाय आहे त्या समुदायासंदर्भात हे वचन आहे. सगळ्यांना समजेल का, सगळ्यांना समजणार आहे का, कारण हा ज्यावेळेस युट्यूबवर मेसेज जाईल सगळ्यांना कळेल का, अडचण आहे. फक्त तारण प्राप्त झाले म्हणजे काय तर बघा या ठिकाणी 3रा अध्याय पहिलं वचन तुम्हाला समजतं का, आपण जरा लक्ष द्या बरं का. इथं काय लिहिलं बघा, यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठविल्या. ओके, हे स्टार्ट कुठं होतं माहिती आहे, खालील शास्त्रभाग 5 वचनापासून पुढं. हे कुणाला समजेल, स्टार्टच असेल जर तुम्ही त्याच्याबरोबर उठविले गेलेला आहात तर. आणि जेव्हा आपण तुमच्याकडे घेतल्यानंतर बाप्तिस्मा झालेला आहे, ओके, विशेष करून जर समजा तुमचं बाप्तिस्माच्या अगोदर शिक्षण झालेलं आहे. मला माहित नाही किती लोकांचं बाप्तिस्मा अगोदर शिक्षण झालेलं आहे. आणि ज्यांचं बाप्तिस्मा अगोदर शिक्षण झालेलं आहे त्यांना विशेष करून बाप्तिस्माच्या शिक्षणामध्ये दिलेला हा पाठ आहे. पाठ म्हणजे धडा सांगून देते तुम्हाला बाप्तिस्मा का घ्यायचंय, तुम्हाला बाप्तिस्मा का घ्यायचंय, बरं काय गरज आहे बाप्तिस्मा घ्यायची, जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेलेला आहात तर. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो ना तारलेला माणूस,
तारण प्राप्त झालेला माणूस नेमका कोण आहे? जो ख्रिस्ताबरोबर उठविला गेला आहे. आणि मग याचं पूर्णपणे शिक्षण जे आहे ते बाप्तिस्मा, हे जे चिन्ह आहे, बाह्य चिन्ह, प्रभूला स्वीकारण्याचं बाह्य चिन्ह, घोषित करण्याचं चिन्ह, बाह्य रीतीनं त्या विधी जो आहे त्याच्या अगोदर देण्यात येणारं हे शिक्षण आहे की जर तुम्ही उठवला गेला आहात तर. हे फार आवश्यक आहे. हे कुणाला समजेल? पुन्हा एकदा, ज्यांचं तारण झालेलं आहे आंतरिक आणि बाह्य स्वरूपात त्यांनी दिलेली कबुली. तर त्यामुळे हे फार गरजेचं आहे. जर तुम्ही यास्तव, म्हणजे पहा, हे जे मागचं शिक्षण दिलेलं आहे, हा जो कॉन्टेक्स्ट आहे दुसऱ्या अध्यायाचा, पॉल क्लिअर करताय, यास्तव लक्षात घ्या, जर तुम्ही उठवलेले आहात तर पुढील वचन तुमच्यासाठी आहे. आता हे वचन काय आहे नेमकं? तर म्हणतात की मग तुम्ही काय करता? लगेच त्याच वचनामध्ये पुढे म्हटलंय, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न. म्हणजे तारण प्राप्त झालेला व्यक्ती पृथ्वीवरील गोष्टींकडे लक्ष लावत नाही, तर वरील गोष्टींकडे लक्ष लावतो. मग पृथ्वीवर नेमकं काय आहे? तर पृथ्वीवर जे आहे त्याची विस्तृत मांडणी पॉल या ठिकाणी करत आहे, आणि वर जे आहे त्याची विस्तृत मांडणी पॉल करत आहे. तर त्यामुळे इथून पुढचे जी वचनं आहेत, विशेष करून मागचा जो संदेश आहे, मागच्या आठवड्याचा रविवारचा संदेश आणि हा जो संदेश, हा एकत्रित जाणारा संदेश आहे. तुम्हाला आठवतं मागच्या रविवारचा जे तुम्हाला एकदम असं म्हणतो ना आपण की खूपच असं भेडसावणारं जर कोणतं वचन होतं किंवा कोणती जर गोष्ट होती शिक्षणातली, ती तुम्हाला कोणती लक्षात राहिलेली आहे बरं? मागच्या रविवारची तुमच्या लक्षात राहिलेलं कोणतं वचन आहे किंवा कोणती गोष्ट आहे? अय्यो, तुमचा प्रॉब्लेम आहे बरं का. 6 वचन काय होतं बरं? मग कोणतं एखादा पॉइंट मला सांगा बरं, जो तुमच्या लक्षात राहिलेला आहे. तुम्ही स्वतःला मारून टाका. स्वतःला मारून टाका. स्वतःला बरोबर, त्यात होतं ते, पण कसं होतं ते? मॉडिफिकेशन नाही करायचं. एक्झॅक्टली ते होतं. तुम्ही पापाला मॉडिफाय नाही करू शकत, तुम्ही पापाला अजून चांगल्या रीतीने बदलू नाही शकत. तुम्हाला पापाला काय करायचंय? जिवे मारायचे. जिवे मारणं, मॉडिफिकेशन करायचं म्हणजे काय करायचं? त्याला जिवे मारायचं. व्हेरी गुड. ते ऐकायचं होतं मला की ते तुमच्या लक्षात आहे का? लक्षात घ्या, हे कधीच विसरू नका. ओके, हे कधीच तुम्ही तुमच्या डोक्यातून कधीच काढू नका. त्याच्यावर एक चांगलं मी फ्लायर पण बनवलं, तुम्हाला सगळ्यांना पाठवतो, तुमच्या लक्षात राहावं ते की कधी हे विसरू नका की तुम्ही पापाला मॉडिफाय नाही करू शकत. तुम्ही पापाला, हो मी पूर्वी हे करायचं, आता मी थोडंसं मॉडिफाय करतो, ह्याला बदलतो. तुम्ही पापाला बदलू नाही शकत. तुम्हाला पापाला काय कर, तुम्हाला पापाला मारून टाकायचं. किल इट. तुम्हाला मॉडिफाय नाही, तुम्हाला मारून टाकायचं. आणि तो ख्रिस्तीपणा आहे, तो ख्रिस्तीपणा आहे. आणि त्या संदर्भात पॉल म्हणते यास्तव लक्षात, जर तुम्ही प्रभूवर उठवले गेलेले आहात तर वडील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. पृथ्वीवरील गोष्टींकडे तुमचं लक्ष असू नये, हा तो फोकस होता. आणि पॉल तीच गोष्ट सांगत आहे. आता जे 5 वचनापासून पुढे आहे ना, तिकडे गेल्यानंतर आपल्याला काहीतरी फार अद्भुत अशी गोष्ट समजते. या ठिकाणी पॉल काय म्हणत आहे बघा. तर आता जर तुम्ही बघितलं, तुम्ही बघा, तो स्टार्ट करत आहे जर. ओके, तो स्टार्ट कसे करत आहे? जर. आणि मग 5व्या वचनाची सुरुवात आहे तर. मला कळत आहे जर तर आपण कधी वापरतो? ग्रामर मध्ये कधी वापरतात सांगा? जर तर कधी वापरतात? जर तर मराठी शाळेत शिकलेले लोक जर तर कधी वापरतात? जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला हे मिळेल. कंडिशन रिव्हील करतो ते. जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला ते मिळेल. जर तुम्ही असं वागलात तर तुम्हाला हे कळू शकेल. जर तुम्ही तारलेले आहात, जर तुमचं तारण झालेलं आहे, जर तुमचं तारण झालेलं आहे तर पुढील गोष्टी आहेत. मला कळत? जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुमच्या पुढील गोष्टी आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला इंट्रोडक्शन पार्ट मध्ये म्हटलं, जर तारण झालेलं आहे तर चेक करणं गरजेचं आहे. आणि तारण झालेलं गोष्ट काय करत आहे हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी पॉल तुम्हाला आणि मला सांगत आहे. तर लक्षात घ्या, तो पुन्हा एकदा असं म्हणतो, तर म्हणजे जर तुम्ही उठविले गेले आहात, जर तुम्ही उठविले गेलेले आहात तर ख्रिस्त येशू देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथे वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट होईल तेव्हा तुम्ही त्याचबरोबर गौरवात प्रगट व्हाल. आता बघा, प्रगट व्हाल
तर आता इथं राहत असताना नेमकं तुम्हाला काय करायचं आहे पहा. अनेकदा काय होतं माहितीये की आपण ज्यावेळेस इंग्लिशमध्ये ना जस्टिफिकेशन असा एक शब्द आहे आणि एक सॅन्टिफिकेशन असा एक शब्द आहे. हे थोडंसं डॉक्ट्रिनल शब्द आहेत ज्याला जस्टिफिकेशन म्हणतात, मराठीमध्ये त्याला न्याय करणं म्हणतात, न्यायत्व प्रकट करणं. आणि सॅन्टिफिकेशन यासाठी म्हणतात की पवित्रीकरणाची ही जी जर्नी आहे, हा जो प्रवास आहे, या प्रवासाला सॅन्टिफिकेशन म्हणतात, त्याला पवित्रीकरण म्हणतात. तर अनेकदा असं होतं की परमेश्वर देवबापानं सगळ्यात पहिला तुम्हाला पवित्र नाही केलं, परमेश्वर देवबापानं तुम्हाला आणि मला सगळ्यात पहिला न्यायी ठरवलं, जस्टिफाईड केलं. ज्यावेळेस त्यानं तुम्हाला आणि मला न्यायी ठरवलं, न्यायीपणानंतर घडवण्यात येणारी गोष्ट जी आहे ती पवित्रीकरणाची. आणि विशेष करून ही समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे, परमेश्वर देवबाप तुम्हाला पवित्र करून न्यायी ठरवत नाही, तुम्हाला सगळ्यात पहिला न्यायी ठरवतो आणि मग पवित्र करतो. आणि जेव्हा तो पवित्रीकरणाच्या ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला आणि मला घेऊन जातो, त्या पवित्रीकरणाच्या प्रोसेस संदर्भात लिहिण्यात आलेली ही वचन आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला हे फार कटाक्षानं पाहणं गरजेचं आहे की न्यायी ठरवल्यानंतर, न्यायी ठरवून तुम्हाला तारण दिल्यानंतर काय नक्की एक्सपेक्टेशन आहे, काय नक्की मागणी आहे तुमच्याकडून, तुम्हाला काय करायला सांगितलेलं आहे. आपण बिनधास्त असं राहू नाही शकत की आता माझा न्याय मला प्रभूने केलेला आहे आणि किती छान रीतीनं मी आता माझ्या नाविन्यात जीवन जगत आहे. नाविन्यात जीवन जगण्याचा पुरावा काय आहे की तुम्ही नाविन्यात जीवन जगत आहात, तुमचं तारण झालेलं आहे ख्रिस्त येशूमध्ये, तुम्ही नाविन्यात वागणूक करत आहात का. आणि म्हणून मागच्या रविवारचा जो संदेश होता की आता इथून पुढं पापाला मॉडिफाय करू नका, पापाला अजून छान रीतीनं, हो मी पूर्वी दारू प्यायचो आता मी सिगरेट पिते, पूर्वी मी सिगरेट प्यायचो आता मी काय करत आहे, थोडं सुधारलेलं गुटखा खात आहे. मी पापाला मॉडिफाय नाही करू शकत, मी पापाला मारून टाकलं पाहिजे, मी पापाला मारून टाकणं गरजेचं आहे जे माझ्या आतमध्ये, कुठं आतमध्ये, जे वारंवार उठून बाहेर येत आहे. चेक युअर सेल्फ. कारण का तुमच्यामध्ये ज्यावेळेस आदामानं पाप केलं ते आपल्या आतमध्ये आहे, ते आपल्या अवयवांमध्ये आहे. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त, लक्षात घ्या रविवारचा संदेश, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जर तुझा उजवा डोळा तुला कान, तुझा हात तुला पाप करायला प्रवृत्त कर, काय कर, कुठून काढून टाक, काढून टाक, तोडून टाक. का असं तो बोलत आहे, कारण जर तुझं तारण झालेलं आहे तर तू जीवनाच्या नाविन्यात वागणूक करणार आहेस, एक्सपेक्टेशन आहे ते. आणि हे फार आवश्यक आहे की अवयवात वसणारं जे पाप आहे ते फार डेंजरस आहे, तुम्हाला आणि मला आदामाकडून मिळालेलं आहे ते. आणि त्यामुळे मागणी अशी आहे की तारण जर झालेलं आहे, प्रूफ काय की तुझं तारण झालेलं आहे, काय काय प्रूफ आहे तुझ्याकडे तारण झालंय. आणि त्यामुळे तो असं म्हणतो, तर पृथ्वीवरील तुमचे अवयव जिवे मारा, म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना, लोभ याला मूर्तीपूजा म्हणावं. आणि ज्या वेळेस आपण असं म्हणतो ना मूर्तीपूजा म्हणावं, याचा अर्थ पॉल या ठिकाणी म्हणतात जिवे मारा, याचा अर्थ तो एखाद्या गोष्टीवर कंट्रोल करा असं नाही म्हणत आहे बरं का. म्हणजे हो मला ना खूप जास्त जारकर्म करण्याची इच्छा झालेली आहे, पण मी काय करतो, कंट्रोल, मी या ठिकाणी कंट्रोल करतो. संत पॉल कंट्रोल करायला सांगत नाही. मला व्यभिचार करावासा वाटतो, संत पॉल म्हणतो कंट्रोल कर त्याच्यावर, तो कंट्रोल करायला सांगत नाही. अमंगळपणा माझ्यामध्ये भरलाय, पॉल नाही म्हणत कंट्रोल कर अमंगळपणावर. मला खूप लोभ आलेला आहे, कंट्रोल कर लोभीपणावर, नाही. तो म्हणतो मारून टाक, तो म्हणतो त्याला मारून टाक. हे जीवनाच्या नाविन्यात वागणूक करणाऱ्या व्यक्तीचं चिन्ह आहे की त्याला काय करावं, त्यानं मारून टाकावं, त्याला he should kill it. त्यांना मारणं गरजेचं आहे. कारण जारकर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना, लोभ या सर्व गोष्टींना मारणं आवश्यक आहे. आणि जर मारलं नाही तर प्रॉब्लेम आहे. कारण का, आपण या ठिकाणी वाचू बघा, लोभ म्हणजे देवाऐवजी काहीतरी गोष्टींना श्रेष्ठ मानणं. आणि जी गोष्ट आपल्याला देवाच्या ऐवजी इतरत्र जे आहे त्याला आपण श्रेष्ठत्वाचं स्थान देतो, ती तुमच्यासाठी मूर्तीपूजा आहे. ती
आपसुकपणे मूर्तीपूजा होऊन जाते. आणि त्यामुळे पॉल फार स्पेसिफिक या गोष्टीला म्हणतो की तो जारकर्मय, अमंगळपणा आहे, काम वासना आहे, कुवासना आहे, लोभ आहे, यास मूर्तीपूजा म्हणावे, यास जिवे मार. आणि ह्याला जिवे मारणं गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही जुन्या करारात बघता, जुन्या करारात एक गोष्ट झालेली तुम्हाला आढळते. गोष्ट काय माहिती आहे का? मूर्तीपूजे संदर्भात ज्या ज्या वेळेस जुन्या करारात मूर्तीपूजा आढळली, परमेश्वर देवबापानं काय केलं बरं इस्रायलामध्ये? मग तुम्हाला आठवतं, ज्या ज्या वेळेस इस्रायलानं मूर्तीपूजा केली, परमेश्वरानं काय केलं? संकट आणली. अजून काय दिसतं तुम्हाला? लोक मारून टाकले. इस्रायलामध्ये काय केलं परमेश्वरानं? मूर्तीपूजा दिसली, देवाचा कोप त्या ठिकाणी दिसला. देवाच्या लोकांमध्ये जर मूर्तीपूजा आढळली, देवाचा कोप त्या ठिकाणी आढळतो. आणि हे कधीच विसरू नका. पवित्रीकरणाची ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये देवानं इस्रायल निवडलं. आणि जो करार आहे, ज्याला कव्हर्नंट आपण म्हणतो, परमेश्वर देवा ज्यावेळेस एखादा कव्हर्नंट प्रस्थापित करतो, करार प्रस्थापित करतो, आणि त्या कराराच्या मध्ये ज्यावेळेस त्यांना तो ठेवतो, त्या करारामध्ये परमेश्वराला अवज्ञा करणारी गोष्ट, मान सन्मान न देणारी गोष्ट जर घडत आहे, परमेश्वर देवबाप काय करतो? तर कोप त्या ठिकाणी आढळतो. आणि परमेश्वराचा कोप त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो. काय करतायत ते लोक? की देवाऐवजी इतर गोष्टींना श्रेष्ठत्वाचं स्थान देत आहेत, आणि त्या ठिकाणी परमेश्वराचा कोप दिसतो. या ठिकाणी तुम्ही आणि मी जे बसलेलो आहोत, तुम्हाला आणि मला परमेश्वरानं ख्रिस्ताचा जो करार आहे त्याच्यामध्ये एकत्रित केलेला आहे. आपण ख्रिस्ताच्या कव्हर्नंट मध्ये एक झालेलो आहोत. त्याने तुम्हाला आणि मला तारलेला आहे. तो आपला करार आहे. ख्रिस्त येशू आपला करार आहे, आणि त्यानं आपल्याला वेगळं केलेलं आहे. आज आठवा तुम्ही आपल्या सुरुवातीची प्रार्थना, परमेश्वर देवबापा आमची लायकी नाही, पण ख्रिस्त येशू मध्ये तू आमच्या बरोबर हा करार केला आणि आम्हाला मंडळीमध्ये आणलं. ही सर्वसाधारण गोष्ट नाहीये, ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. अनेकांना हे कळत नाही, अनेकांना हे समजत नाही की मंडळीचं नेमकं महत्व काय आहे, मंडळीमध्ये एकत्रित येण्याचं महत्व काय आहे. ख्रिस्त येशूनं या करारासाठी आपलं रक्त सांडलेलं आहे, आणि रक्तानं हा करार केलेला आहे. आणि जेव्हा ख्रिस्त येशूनं रक्तानं हा करार केलाय, ह्याला खूप व्हॅल्यू आहे. आपण या व्हॅल्यूला हलक्यात नाही घेऊ शकत, किंवा ह्याला दुय्यम स्थान नाही देऊ शकत. ही आपली एक्स्ट्रीम प्रायोरिटी असायला पाहिजे. जे काही ख्रिस्त येशूनं तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेलं आहे, त्याची एक्स्ट्रीम प्रायोरिटी असणं फार आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण थोडंसं चेक करतो, तुम्हाला काय दिसतं बघा? तुम्हाला असं दिसतं, बिलकुल या ठिकाणी जे लिहिलेलं आहे की त्यानं तुम्हाला आणि मला त्या कराराद्वारे एक केलं. आणि जुना करार जो आहे तो मूर्तीपूजा आली तर देवाचा कोप दिसायचा. आणि नव्या करारामध्ये ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्त येशू पाहता, तर तुम्हाला मुक्ती आढळते. आणि ती मुक्ती कसली आहे माहिती आहे? ती मुक्ती जी आहे ती पवित्रतेची हाक आहे. परमेश्वर देवा पवित्रतेची हाक मारत आहे ख्रिस्ताद्वारे, की त्यानं निवडलेलं आहे, कव्हर्नंट प्रस्थापित केला. आणि कव्हर्नंट काय म्हणतो तुम्हाला? की पवित्र बना. पवित्रतेची हाक आहे. तुमची योग्यता नव्हती, तुमची पात्रता नव्हती, मी तुम्हाला निवडलेलं आहे, मी तुम्हाला वेगळं केलेलं आहे. सी नाव, मी तुम्हाला बोलवत आहे. कशासाठी? पवित्र होण्यासाठी. जसं मी आहे तशी तुम्ही पवित्र होण्यासाठी. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला ते दाखवून दिलं. आज बघा, मी दया आणि कृपेचं एक फ्लायर तुम्हाला पाठवलं. हे जे पाठवत असताना मी हे सगळे मेसेजेस जे तयार करत आहे, मी त्यातून ते फ्लायर बनवण्याचा प्रयत्न करतो, यासाठी की तुम्हाला आध्यात्मिक जीवनाच्या प्रवासामध्ये थोडीशी मदत व्हावी. तुम्ही ते लक्षात ठेवावं की आपली योग्यता काय, आपली पात्रता काय, प्रभुदेवा कृपेने आपल्याला कसं निवडतो. आपल्याला ज्यावेळेस कृपा दिसते, तर ज्यावेळेस आपण परमेश्वराची कृपा या ठिकाणी पाहतो, येशू ख्रिस्तामध्ये मिळालेली. कारण जुन्या करारामध्ये आपण पाहतो परमेश्वराचा कोप आपल्याला दिसतो. मूर्तीपूजा आहे, कोप आहे. आणि तुम्हाला एक गीत आठवते, कृपा अवतरली आपल्यामध्ये. आणि ती कृपा दुसरं तिसरं नाव काही नसून ख्रिस्त येशूचं नाव कृपा आहे. की आमची योग्यता नाही, आमची पात्रता नाही, ती कृपा आपल्यामध्ये अवतरली. येशू ख्रिस्ताची कृपा आपल्यामध्ये आली. आणि ही कृपा तुम्हाला आणि मला आपला स्वभाव बदलायला लावत नाही बरं का. येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्याला स्वभाव बदलायला लावत नाही. त्याची इच्छा नाही की तू काय कर माहिती आहे का, आता पाप करत होतास ना, तर आता स्वभावामध्ये बदल कर बरं का. मी तुझ्या जीवनामध्ये आलो ना, आता बदल होणं आवश्यक आहे. हे एक्सपेक्टेशन नाही करत. कृपा तुम्हाला आणि मला हे दाखवते
की परमेश्वराचा कोप आहे तसाच आहे, फक्त कृपा काय करते, येते आणि त्या परमेश्वराची जी कृपा आहे त्या कृपेला तुम्हाला आणि मला वाचवते. परमेश्वराच्या कोपापासून तुम्हाला आणि मला वाचवते. अँड दॅट्स द वर्क ऑफ मर्सी अँड ग्रेस. काय करत आहे की परमेश्वर जो कोपलेला आहे की मनुष्याचा घात, मनुष्याला मारणं आवश्यक आहे, आणि कृपा अवतरली आणि ती कृपा आता काय करते, कृपा आता त्या मनुष्याला प्रोटेक्ट करते. मग मनुष्याला ज्यावेळेस ती प्रोटेक्ट करते, तारण दिलेल्या मनुष्याला ज्यावेळेस प्रोटेक्ट करते, त्या प्रोटेक्शन मध्ये त्या मनुष्यानं जो पापामध्ये मडलेला होता त्या मनुष्याला आता त्याला जसं वाटतं तसं जगू नये, तर ज्यानं कृपेची छाया त्याच्यावर केलेली आहे त्याला आवडणारं जीवन त्याच्या जीवनामध्ये दिसावं. म्हणून तुम्ही आणि मी जे इथे बसलेलो आहोत, तुम्हाला आणि मला जर असं वाटतं की नाही कृपेनं माझं तारण झालेलं आहे, पॉल तुमचं आणि माझं अस्तित्व दाखवत आहे. 5व्या वचनामध्ये तो सांगत आहे की तुमची आणि माझी योग्यता काय आहे. आपल्या अवयवामध्ये पाप मूळता आहे आणि ते मूळता असणाऱ्या पापामध्ये तुम्ही आणि मी जीवन जगत आहोत आणि आपण स्वतःला वाचू शकत नाहीये. आपण सर्वजण क्रोधाच्या छायेखाली आहोत आणि परमेश्वर देवबाप तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा करतो आणि त्या कृपेचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. तो प्रभू येशू ख्रिस्त येतो आणि तुम्हाला आणि मला आपली जी पातकं आहेत ती सुधारायला लावत नाही. तो प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला देवाच्या कोपापासून वाचवतो. आणि जेव्हा देवाच्या कोपापासून वाचवतो, त्या वाचलेल्या लोकांना पॉल असं म्हणतो, आता हे जे पापाचे अवयव आहेत त्यांना जीवे मारा, किल इट, कारण तुमच्यावर कृपा झालेली आहे. आणि कृपा काय दर्शवत आहे, कृपा हे दर्शवत आहे की देवाच्या क्रोधापासून तुम्हाला आणि मला वाचवलंय. जुना करार तुम्हाला आणि मला हे दाखवतो, जेव्हा जेव्हा मूर्तीपूजा होती तेव्हा तेव्हा देवाचा क्रोध होता आणि देव लोकांना मारत होता. आणि नवीन करार, न्यू कव्हनंट आपल्याला दाखवतो येशू ख्रिस्ताला, आणि त्यानं तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा केली. देवाच्या क्रोधापासून तुम्हाला आणि मला वाचवलं. वाचवलेल्या लोकांनी हे समजून घ्यावं की आम्ही आता कृपेमध्ये जर आहोत तर आमच्या देह स्वभावाला आम्हाला मारणं गरजेचं आहे. किल दॅट, त्याला मारून टाका. आणि मी तुम्हाला जसं मागच्या रविवारी सांगितलेलं, आज हीच गोष्ट जमत नाही. आपण एकत्रित येण्यामागं पण आपला उद्देश हा आपल्या देहाला संतोषविणंच आहे. आम्ही आमच्या देहाला समाधान देणंच आहे. आपला दृष्टिकोन हा नाही आहे की देवानं मला क्रोधानं वाचवलं, क्रोधातून वाचवलं. नाही, इथे येण्यामागं पण माझ्या देहाला कसा संतोष होईल हाच माझा दृष्टिकोन आहे. मला कसं बरं वाटेल हेच मला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनच मी येते. देहाला माझा संतोष कसा मिळावा हाच माझा दृष्टिकोन आहे. आणि त्यामुळे मी पापाला काय करतो, पापाला मी संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बरं का. हे पहा, हे कसं होत असतं. समजा आता सध्या आपण इथे बसलोय, या प्लेसमध्ये आग लागलेली आहे. ओके, भिंतींना पूर्ण आग लागली आणि आपण सगळेजण बाहेर पळालो. आणि मी म्हणालो की ओ आग लागली तर काय करायला पाहिजे. आता एक काम करूया, आज जाऊन मी पेंट करतो. कनेक्शन तुम्हाला काय दिसतं की आग लागली आहे, भिंतींना आग लागली आहे. काय उपाय असला पाहिजे बरं, आग विझवायला पाहिजे. मी काय करते, नाही पेंट करायला पाहिजे. मी आज जातो आणि पेंट करतो छानपैकी. अनेकदा ही परिस्थिती आपण विसरून गेलो. लक्षात घ्या, आग लागली आहे, काय व्हायला पाहिजे, ती विझायला पाहिजे, साफसूफ व्हायला पाहिजे. पेंटिंग कधी अहो एंडला आहे. महत्वपूर्ण काय की आग विझवणं गरजेचं आहे. अनेक जणांना ते समजत नाही. आपल्याला असं वाटत नाही, नाही उपाय करायला पाहिजे याच्यावर. आणि उपाय काय, माझ्या बुद्धीला अनुसरून असणारा उपाय काय की मी पेंट करायला पाहिजे. अनेक जण त्या कृतींकडे धावत आहेत आणि कृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जे फॉर्मोस्ट उपाय जो आहे की त्याला विझवणं गरजेचं आहे.
अनेकदा आपण काय करतो, स्वभावांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो. पण आग लागली आहे ती आंतरिक आहे ना, तिला योग्य ट्रीटमेंट मिळायला पाहिजे. पण आमची इच्छा असते की नाही, आम्ही काय करतो, पापमय स्वभाव जो आहे ना त्याला बदलतो. पण आतमध्ये जे पाप आहे ते आहे तसंच आहे. तुम्हाला एक ना, मागच्याच आठवड्यामध्ये पुण्याला गेल्यावर मला एक गोष्ट आहे, लवकरच तुम्हाला ती गोष्ट अजून चांगल्या रीतीने कळेल बरं का. आणि हे फार डेंजरस आहे, मी तुम्हाला सांगत आहे. सोलापूरचा एक खूप मोठा प्रीचर आहे, ओके. त्याचं नाव, खूप लोक त्यांचे फॉलोअर्स आहेत, ओके. त्यानं त्याच्या बायकोला डिवोर्स दिला. हे अजून गुपित आहे बरं का, अजून कोणाला माहीत नाही. त्यानं त्याच्या बायकोला डिवोर्स दिला. त्यानं चर्चच्या एका तरुणी संगती विवाह केला. ती तरुणी त्याच्या मुलीच्या वयाची आहे. प्रसिद्ध आहे तो वक्ता, हजारो फॉलोअर्स आहेत त्याचे, हजारो फॉलोअर्स आहेत. आता मुंबईत येत आहे पुढच्या महिन्यामध्ये, ओके. आणि त्याला आता 4 महिन्याची ती गरोदर आहे की 4 महिन्याचं बाळ तिला झालंय, मी कन्फर्म नाही याच्या बाबतीत. त्या मुलीला आता ह्याच्यामध्ये घोळ काय माहिती आहे काय, अनेक जण आहेत ज्यांना असं वाटतंय की, मला जो सांगणार तो होता त्यांचा जो पाहुणा आहे तोच त्यानं सांगितलं, पण तो म्हणतो अजून गुपित आहे, हे कोणाला माहिती आहे, मंडळीला पण अजून माहिती आहे, मंडळीला पण अजून लपवलेलं आहे, हे फक्त घरातल्या लोकांना माहिती आहे. का माहिती आहे, तो म्हणतो जर मंडळीला समजलं तर काय होईल. तर काय म्हणतं माहिती आहे का, चर्चमध्ये भांडणं होतील. कशाबद्दल, माझ्या पोरीला का नाही करून घेतलं. तुम्हाला समजत आहे अंधभक्ती कुठेपर्यंत चालली. चर्चमध्ये भांडणं होतील, नाराज होतील पालकांवर, माझ्या पोरीला का नाही केला. म्हणजे हे स्टेट आहे. का बरं, कारण सगळं वर आहे. आंतरिक जे मूळ घाणेरडं पाप होतं ना ते तसंच आहे. मी तुम्हाला सांगतो, हे पापाची गंभीरता काय. हा व्यक्ती चर्चमध्ये ज्यावेळेस संदेश देतो त्यावेळेस तो मंडळीतल्या मुलींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत होता. कॅन यू इमॅजिन दिस. तुम्हाला कळत आहे हे किती गंभीर आहे. पण लोकांना ते ऐकायचं नाहीये. ज्यावेळेस तो भेटत आहे, ज्यावेळेस तो बोलत आहे, त्याच्या मनामध्ये काय आहे, काय बसलेलं आहे, त्यांना ते बघायचं नाही. त्यांना बाह्य गोष्टी बघायच्या. तो छीछा करतो, छू करतो, लोकांना पाडतो, लोकांना बरं वाटतं, त्याचे संदेश युट्यूबवर ऐकण्यात येतात, मंडळ्या त्यांना इतरत्र चर्चेसमध्ये बोलतात, लोकांना छान वाटत आहे. पण आंतरिक असणारं जे पाप आहे त्याला कधी मारलं नाहीये. त्याला काय केलं, स्वभावामध्ये बदल केला. काय केलं, स्वभावामध्ये बदल केला. आता थोडंसं मी सोफिस्टिकेटेड झालेलो आहे. माझ्या बोलण्यामध्ये मी थोडी अदब आणलेली आहे. माझ्या घशामध्ये थोडासा मी बेस आणलेला आहे. मी थोडा तो स्पिरिच्युअल बोलायला लागलेला आहे. मी बदल केलेत हळूहळू. हे किती घातक आहे. आंतरिक असणारी गोष्टी आहे तशीच आहे. मार्क माय वर्ड्स, येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस हे फार डेंजरस असेल. ते म्हणाल की अरे बापरे असं झालं. आणि तुम्ही सगळेजण त्यांना ओळखता त्या व्यक्तीला. आता मी तुम्हाला का सांगत आहे, कारण हे एवढं गंभीर आहे, हे एवढं घाणेरड आहे. तुम्हाला आठवतं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रत्येक जो हा सेवक असतो, सो कॉल देवाची सेवा करणारे हे लोक, जर तो खोटा आहे तर तो कोणत्या पापात अडकतो. तुम्हाला हे शिकवलेलं आहे मी चर्चमध्ये. कोणतं पाप होतं बेटा ते, लैंगिकतेचं पाप, व्यभिचाराचं पाप. आणि सी, हे सगळे लोक जाऊन ह्याच्यातच अडकतात. जे खोटे आहेत ते ह्याच्यातच अडकतात. आणि मी पूर्वीपासून ह्याच्याविषयी बोलत होतो की हा खोटा आहे, हा खोटा आहे, हा खोटा आहे, हा खोटा आहे. आणि मग नाही किती चांगलं बोलतो, किती चांगलं बोलतो, नाही खोटा नाही झालं म्हणून आता कानाला इतकं छान वाटतं, गोड असते एकदम. हा खोटा आहे, हा खोटा आहे, हा खोटा आहे. And see where it ends. It ends there. लैंगिकतेच्या पातकामध्ये. कारण का, पॉल जी ही गोष्ट सांगत आहे बिलकुल तीच आहे. कव्हनंट, तो कव्हनंट ख्रिस्त येशूमध्ये केलेला आहे. आणि जो ख्रिस्त येशूमध्ये केलेला आहे, तो म्हणतो स्वभावामध्ये बदल करू नका, त्याला मारा, जीवे मारा.
आणि तेच नाही करत, जिभेच नाही मारत, त्याला सुधरवायचा प्रयत्न करतो. आणि सुधरवायचं कसं? अपवर्डली, वरवरून. मग थोडेसे कोट काय घातले, थोडस असं टाय मायरा काय घातला, थोडं एकदम छान मी काय बोलायला लागलो. किती गोड माणूस आहे हो हा, किती छान बोलतो हो हा, किती छान वागतो. लोक वेडे आपले. आणि असंच चालू आहे, सर्रास असंच चाललंय. मूळ पाप तिथंच आहे. आणि जर प्रचारकांची स्थिती अशी आहे तर मंडळीतील लोकांची स्थिती कशी असेल? त्याच दृष्टिकोनातून बघण्यात येत आहे. कारण का? या पातका संदर्भात बोलण्यातच येत नाहीये. बोलण्यात काय येत आहे? मॉडिफाय करा, त्यांना तुम्ही सुधारा, त्यांचा बदल करा. आणि आंतरिक असणारं बोलण्यात येत नाही. तुम्ही आता बघा ह्याच्यामध्ये काय काय लिहिलंय. पॉल काय काय म्हणतो. पॉल असं म्हणतो बघा, 8 आणि 9 वचन, ती तुमची जीवनशैली आहे. तुमचं जे जीवन आहे त्या जीवनाचा जो काही जुनं जीवन आहे त्याचा अंत करा, त्याला मारा, खलास. कोणतं असं जीवन आहे? तो काय म्हणतो बघा, क्रोध आहे तुमच्यामध्ये, संताप आहे तुमच्यामध्ये, तुमच्यामध्ये दृष्टपणा आहे, तुमच्यामध्ये निंदा आहे, तुमच्यामध्ये शिवीगाळ आहे, तुमच्यामध्ये लबाडीपणा आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत हे सर्व तुम्ही जिभेनं करता. पण तुम्हाला माहिती आहे जिभेनं करताना काय होतं? तुमच्या हृदयाची आंतरिक दशा प्रगट करते ते, की व्हॉट यू आर, तुम्ही कोण आहात. आणि येशू ख्रिस्ताचं बोलणं आठवलं की जे आत जातं ते तुम्हाला विटळत नाही, जे बाहेर येतं ते तुम्हाला विटळतं. तुम्हाला आठवते ख्रिस्ताची शिकवण मत्तेच्या शुभवर्तमानातली? का बरं ख्रिस्त असं म्हटला? कारण जे आतून बाहेर येतं ते तुमची दशा दर्शवतं. तुमची काय करता? तुमची दशा दर्शवतं. तुम्ही बघा काही जण असतात जे कधी पण बघितलं ना एकदम रागात बघायचं, बोलायचं, एकदम दरारा स्वतःचा संताप, त्याच्या मनाच्या विरोधात काय झालं? संताप, डोळ्यांमध्ये आग. प्रेमानं बोलणंच नाही, प्रीतीनं राहणंच नाही. कारण का? आंतरिक बदल नाहीये. मग काय होतं माहिती आहे का? अनेकदा ते जे आतमध्ये आहे त्याला सुधारवण्याचा प्रयत्न होतो. मी कंट्रोल करतो स्वतःच्या रागावर, मी संतापावर कंट्रोल करतो, मी असं करणार नाही, मी असं बोलणार. हे सर्व जे आहेत ना हे सगळं मनगडंत आहे. जे आतमध्ये आहे त्याला तुम्ही अजून छान रीतीने ना कसं राहा हे सांगण्यात येत आहे. आणि थोडं कधी लागलं ना तेव्हा बाहेर ये, आता नको येऊ, थांब जरा, आता नको येऊ, थोडं तुला अजून आत दाबतो. मग कंट्रोल केले म्हणून मी ख्रिस्ताचा आहे म्हणून मी नसतो ना दाखवलं असतं, बाहेर झालं असतं. हे त्याला फक्त दाबलंय मी आतमध्ये. मला संधी मिळू दे ना, येते कसं बाहेर बघ, थांब जरा, थोडा सुधारलो इथून. तुम्हाला मी सांगतो होणारच नाही तुम्हाला. युल बी सो कंपोज. कारण तुमची आशा तुमच्या स्वतःवर नाहीये, तुमची आशा ख्रिस्तावर आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं बघा, तो म्हणतो सूड घे ना माझ्याकडे, दॅट्स इनफ फॉर यू, दॅट्स इनफ फॉर यू. ती सूड घे ना त्याच्याकडे, तो सूड घे. आणि तो असा तसा नाही घेत बरं का. कदाचित तुम्ही एवढंच माराल, पण जेव्हा तो मारतो ना हे सगळं तुटून फुटून जाईल. तो म्हणतो सूड घे ना माझ्याकडे. त्यामुळे रिलायिंग ऑन हिम, रिलायिंग ऑन. मग असं नाही प्रभुदेव बापा तूच घे, म्हणजे आतमध्ये माझ्या हाय सगळं भरलेलं, पण तूच कर सध्या, मी नाही करत. ह्याला नाही म्हणजे सूड घेणं. ह्याला म्हणतात स्वतःचा ग्रज, घाण स्वतःची बाहेर काढण्यात. तू मार, तू जोरात मारशील. दॅट्स ॲब्सोल्युटली रॉंग. हे चुकीचं आहे. कारण ते आतमध्ये तुमच्या आहे आणि तुम्ही ते परमेश्वराला सांगतात एक काम कर, तू जोरात मारशील, तू मार जरा. नाही. क्रोध, संताप जो आतमध्ये आहे तो मूळतः मारून टाका. इट्स डिपेंड ऑन हिम टू टेक रिवेंज ऑर नॉट. मग अजून तर घेतला नाहीस तू, किती वेळ झाला? 1 आठवडा झाला की आता कर की काय तर. म्हणजे आतमध्ये माझ्या भरलंय, मला नाही करायचंय आता सध्या, आणि तुम्ही दाखवते बरोबर मी कंट्रोल केलेलं आहे. नाही, होऊ नाही शकत असं, असं होऊ नाही शकत. एखाद्या संदर्भात दृष्टपणा असतो, ग्रज भरलेला आतमध्ये, दृष्टपणानं भरलेला आहोत आपण.
कारण हे अवयव आहेत, हे तुमच्या आतमध्ये आहे तुमच्या बरोबर. हे आदमापासून मिळालेलं आहे आपल्याला, हे आतमध्येच आहे आणि असंच आहे, हे असंच राहत आहे, असंच चालत आहे. एकमेकाची निंदा करणं, बसल्यावर आपण ज्यावेळेस बोलू लागतो तिसऱ्याचा शब्द निघतो आणि आपण त्याची निंदा करू लागतो. आपल्याला आवडायला लागतं निंदा करणं एखाद्याचं. हे सगळं आपल्यामध्ये भरलेलं आहे. पुढे गेलो आपल्याला शिवीगाळ असते, मग आपण मुखाद्वारे करत नाही, कंट्रोल केले शिवीगाळ करणं. शिवे मी मुखानं तोंडानं देत नाही, आतमधून तुला काय सांगित दिलं. तुम्हाला मी माझी स्थिती सांगतो. मी ज्यावेळेस टीन्स होतो, माझ्या तोंडातून, म्हणजे आमच्या जर तुम्ही सांगलीला आला का भागामध्ये, आमच्या भागामध्ये, तर एक जर वाक्य असेल समजा, काय रे तू कुठं गेलेला होतास, त्याच्यामध्ये 3 शिव्या असतात. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, काय रे तू कुठं गेलेला होतास, ह्याच्यामध्ये 3 ते 4 शिव्या असतात. आणि तुम्हाला मी सांगतो, तो मी होतो. तुम्हाला पटणार नाही पण मी तोच होतो. 3 ते 4 शिवी गाळे असतात असे टाइमपास मध्ये, बरं का. भांडणं बिलकुल, भांडणं तर म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही. पण जेव्हा आज मी विचार करतो तर मला ते आठवती नाहीत. म्हणजे मी एक दिवस विचार केला की शिव्या नेमक्या काय असतात. मध्ये जेव्हा तुम्ही ना ते कोल्हापूरची ती हत्ती नव्हती बघा, जी घेऊन गेलेला तो अंबानी, तर ना मी कोल्हापूरचा असल्यामुळे रील्स सगळ्या मला कोल्हापूरच्या येत होत्या. तर त्या रील्स मध्ये म्हणजे ते जे कोल्हापूरचे पोरं होते, ते कोल्हापूरची पोरं ज्या रीतीनं म्हणजे त्या अंबानी संदर्भात बोलत होते, म्हणजे मला लिटरली ते दिवस आठवायला लागले की तो पोरं ती बोलत असताना ज्या शिव्या ते देत होते. म्हणजे मला असं विचार केला मी की प्रभू मी पण असंच असतो ना. काल डॅडीने एका माझ्या मित्रासंदर्भात उल्लेख केला. ते म्हणाले की अरे तुझ्या मित्राविषयी मी त्याला विचारायचं आहे, तो कुठं आहे, असं त्याने अचानक म्हटलं. अहो तो मेला. अरे मी खूप दिवस झाले विचार करतो तुला विचारावं, तुझा मित्र कसा आहे, मित्र कसा आहे. आणि तिथे बसलं, मी जेवत असताना त्याने विचारलं. मी म्हटलं की मनातल्या मनातच म्हटलं, मी काय त्यांना सगळ्यांना बोललो नाही, पण मी म्हटलं की जर प्रभूनं मला निवडलं नसतं आणि माझ्यावर कृपा केली नसती तर मी पण आज नसतो. मी असं जेवता जेवता स्वतःविषयी, मी पण आज नसतो इथे बसलेलो. कारण मी पण त्यातलाच आहे, मी काही वेगळा नाही. कारण आम्ही सेम कॅटेगरीची मुलं एकत्र वाढलेलो. बहुतांश माझी मुलं सध्या जिवंत नाही आहेत, मित्र माझे बहुतांश म्हणजे 80 to 90% जिवंत नाही जे माझे मित्र होते. आणि मी जेवताना म्हटलं की जर प्रभूची कृपा माझ्यावर झाली, मी पण त्यातलंच होतो, काही वेगळं नव्हतं. पण देवबापानं कृपा केली, त्याचा विशेष उद्देश होता की तुझा उपयोग व्हावा. आणि त्यामुळे या गोष्टींकडे ज्यावेळेस बघतो की मरणं त्या रीतीनं मरणं, पातकामध्ये मरणं, प्रभू म्हणतो की नाही तुझ्यावर कशी कृपा केली आहे बघ, आणि दाखवणं की अशा रीतीनं तुझं गौरव, त्याचं गौरव होत आहे. तर मुखावटी शिवीगाळ जी आहे, अरे नाही हे मूळ तर मरायला पाहिजे, केलेट. आणि हे कुणी ठरवून नाही होत बरं का, हे तारणाद्वारेच होतं की मी निश्चय घेतला, मी शिवीगाळ अजिबात नाही करणार, मी चांगला होणार, मी पापाला नाही होणारच नाही, बिलकुल नाही होणार. आणि कुणी हे बोलू पण नाही की नाही मी सुधारलो म्हणून. नाही सुधारू शकत तुम्ही स्वतःला स्वतः, कारण आपण 1 नंबरचे पातकी आहोत, 1 नंबरचे घाणेरडे आहोत. इथं बसलेले प्रत्येक जण बरं का. आपण मी तोंडातून देत नाही, पण आतमध्ये शिव्या फुल भरलेल्या आहेत माझ्या. आणि फक्त बाह्य अवस्था दाखवत आहे की आतमध्ये काय आहे. आणि लास्ट लबाडी. हो, मी तुम्हाला दरवेळेस सांगत असतो बघा की लबाडी ही जी असते, अनेकांना ह्याची सवय होते. ओके, तुम्ही कधी लबाडी करणारे लोक बघितले? लबाडी करणारे लोक कसं ओळखता तुम्ही लबाडी आहे म्हणून? सिच्युएशन पेक्षा वेगळं बोलणं त्याला लबाडी म्हणतात. तो लबाड बोलत आहे. जो खरं बोलतो त्यापेक्षा जास्त कॉन्फिडंट असतात. कॉन्फिडंट असतात. ते काय म्हणतात, खोटं बोला पण रेटून बोलायचं खोटं.
काही लोकांच्या बोलण्यामध्ये ना खरं शोधावं लागतं माहिती, म्हणजे लिटरली हे खरं बोलले खोटं, आणि ती इतकी सवय झालेली असते ना, का तर ते आतमध्ये एवढं रुजलंय. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तारण झालेल्या लोकांमध्ये ते नाही आहे बरं का. तुम्हाला समजत आहे, तारण झालेल्या लोकांमध्ये हे चिन्ह नाही. लवाडी म्हणजे काय आहे की ते आतमध्येच आहे, शोधावं लागतंय. काय शोधावं लागतंय? खरं काय आणि खोटं काय. लबाडी. आणि पर्टिक्युलरली या ठिकाणी संत पॉल काय म्हणत आहे बघा, की क्रोध, संताप, दृष्टपुना, मुखाने निंदा करणे, शिवीगाळ करणे ही आपणापासून दूर करा. ओके, आता पुढे काय म्हणतो बघा, एकमेकांबरोबर लबाडी करू नका, कारण तुम्ही का करू नये बरं. हे लबाडी जी आहे ती का करू नये बरं, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृती सुद्धा काढून टाकलेला आहे. आता हे फार इम्पॉर्टंट आहे. तो असं म्हणत आहे की तुमचं तारण झालं, तुम्ही जुन्या मनुष्याला काढून टाकलेलं आहे. हे चिन्ह आहे. तो असं नाही म्हणत की काढून टाका, तो म्हणतो काढून टाकलेला आहे. तुम्ही तुमचं तारण झालेलं तुम्ही काढून टाकलं ह्याला. म्हणून हे सर्वांसंदर्भात आहे का? नाही, ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांच्या संदर्भात आहे. सध्या माझ्या घराचं काम चालू आहे आणि सगळे ते मुस्लिम वर्कर्स आहेत. ओके, सगळे काम करायला लागले आणि ते सगळे काम करत असताना ना ते फक्त मला ऑब्झर्व करत असतात बरं का असं. आणि मी मागून गेलो तर माझ्याविषयी बोलत असतात, मी काय बोलत आहे किंवा काय नाही. तर इतकी मजेशीर त्यांची अवस्था आहे ना, तर ते माझ्याशी बोलत असताना ते विचारतात क्या आप क्या बोल रहे, ध्यान देतात, असं लक्ष देऊन ऐकतात. नंतर ऐकल्यानंतर ते मला असं म्हणतात की ना, आप में हमने ना एक बात नोटिस की है सर. मतलब क्या? आप झूठ नहीं बोलते, आप झूठ नहीं बोलते. मैं म्हटलं हाँ कैसे? क्योंकि आपको झूठ बर्दाश्त नहीं है. जो सत्यानं वागतो त्याला असत्य आवडत नाही, तो असत्याचा तिटकारा करतो कारण तो सत्य आहे. आणि मैं म्हणते कैसा नोटिस किया तुमने? तो बोलता हमने ये नोटिस किया जब हमारा गलती होता है और हम बोलते हैं ना सर हमारा गलती हो गया, आप कुछ नहीं बात करते. आप बोलते ठीक है नो प्रॉब्लम. लेकिन अगर हम वो गलती छुपाते और झूठ बोलते आपसे तो आप गुस्सा करते. हे चिन्ह आहे. काय चिन्ह आहे? की ज्याचं जो सत्य आहे तो सत्यानंच राहतो, त्याला असत्याचा तिटकार आहे. तुम्ही पहा, ख्रिस्त येशू सिमिलर आहे. ख्रिस्त येशू तेच म्हणतो. जो लबाड आहे तो काय करतो? लबाडी त्या मुखातून नुसती बाहेर येते. खरं शोधावं लागतं, खरं आहे का, खरं आहे का, खरं आहे का, खरं आहे का, खरं आहे का. आणि जे सत्य आहे त्याच्या मुखातून केवळ सत्यच निघेल. तो सत्य का बोलेल आणि कशाबद्दल बोलेल तो. आणि म्हणून पॉल असं म्हणतो, कारण तुम्ही जुन्या मनुष्याला काढून टाकलंय. जेव्हा तो म्हणतो काढून टाकलेलं आहे, ही आधी घडलेली गोष्ट आहे, ही नंतर घडत नाही बरं का. ही ऑलरेडी तारणाच्या अगोदर घडलेली गोष्ट आहे, तारणामध्ये घडलेली गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुम्ही कृती सुद्धा ह्याला काय केलंय? काढून टाकले जुन्या मनुष्याला. आणि तुम्ही नाविन्यात वागणूक करत आहात. समजा एखादा राजाचा मुलगा आहे, एक मोठा राजा आहे, त्याचा मुलगा आहे आणि तो गुलामगिरी करत आहे. ओके, आणि तो गुलामगिरी करत आहे आणि त्या गुलामगिरीमध्ये असणाऱ्या राजाच्या मुलाला जाऊन सांगितलं, अरे तुला माहित आहे तू राजाचा मुलगा आहेस. तू कोण आहेस? तू राजाचा मुलगा आहेस. असं म्हणाल्यानंतर तो ऐकतो, म्हणतो हो मी राजाचा मुलगा आहे, वाव आनंद करतो, मी राजाचा मुलगा आहे, राजाचा मुलगा आहे, आनंद करतो आणि गुलामगिरी करत राहतो. तुम्हाला माहिती त्याच्या मानसिकतेमध्ये प्रॉब्लेम आहे. त्याच्या मानसिकतेमध्ये प्रॉब्लेम आहे. कारण तो जर राजाचा मुलगा आहे, त्याची समस्या जी आहे ती स्थितीत नाहीये, त्याची समस्या त्याच्या समजुतीमध्ये. तो समजलाच नाही राजाचा मुलगा म्हणजे काय. तो समजलाच नाही राजाचा मुलगा म्हणजे काय. लक्षात घ्या, तुम्ही जुन्या मनुष्याला कृती सुद्धा काढून टाकला आहे. याचा अर्थ तुम्ही जुन्या मनुष्याला काढून टाकलेला आहे. तुम्ही जीवनाच्या नाविन्यात वागणूक करणारे लोक असलं पाहिजे. आणि हे फार आवश्यक आहे. तुमची ओळख 10वं वचन सांगतं बघा. तुमची ओळख काय? 10वं वचन म्हणतो, जो नवा मनुष्य, हे फार आवश्यक आहे बरं का, जो नवा मनुष्य आहे त्याच्या अस्तित्वात आणणाऱ्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला अंगील्याला.
त्याला अंगी घ्या, नवा मनुष्य पुनर्स्थापित करा, ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनणं. तुम्हाला आठवतं देवानं ज्यावेळेस आदामाला घडवलं स्वतःच्या प्रतिमेप्रमाणे बनवलं, रूपाचा बनवलं, आणि त्यानं काय केलं, त्यानं पातळ केलं आणि तो डागाळला गेला. ती डागाळलेली प्रतिमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच पूर्णत्वास आली. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्णत्वास आली, त्या ख्रिस्त येशूला अंगी घ्या असं संत पौल म्हणत आहे. कारण तो जुना मनुष्य जो आहे तो डागाळलेला आहे, तो घाणेरडा झालेला आहे, तो पाप करायला धावतो. प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुम्हाला तारण मिळालेलं आहे, त्याला अंगी घ्या. कारण तो देवाचं प्रतिरूप मनुष्य म्हणून तुमच्या आणि माझ्यामध्ये आला. त्यानं मनुष्य रूप धारण केलं, तो तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर गेला, मेला, पुनरुत्थित झाला, स्वर्गी गेला. आणि किती अद्भुत तो म्हणाला की पवित्र आत्मा मी तुम्हाकडे पाठवेल, आणि जे जे मी तुम्हाला आज्ञापी देईल त्याची तो तुम्हाला आठवण करून देईल. कुणा संदर्भात? म्हणजे माझ्या संदर्भात तो माझं गौरव करेल. किती अद्भुत आहे हे, किती सुंदर आहे हे की तो पवित्र आत्मा आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचा बनवण्यासाठी एकनिष्ठ आहे, आणि ते तो करत आहे. त्यासाठी आपल्याला उत्तेजन देत आहे. तो हे त्याचं काम आहे, तो ते एकदम चांगल्या रीतीने पार पाडत आहे. पण आपण जे जुन्या स्वभावाला क्लिंग आहोत ते त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनाद्वारे पवित्र आत्म्याच्या रूपानं तुम्हाला आणि मला सांगतो की मारून टाक त्याला. पवित्र आत्म्याचे शिक्षण काय की मारून टाक त्याला, नाविन्यात वागणूक कर. बघ मी ख्रिस्त येशू प्रमाणे तुला बनवत आहे, त्याप्रमाणे बन. पवित्र आत्म्याने दिलेलं हे अद्भुत शिक्षण जे आहे त्याला आपण नाकारत आहे. पौलाला जे शिक्षण देण्यात आलेलं आहे त्याला आपण नाकारत आहे. आणि आपण कुणासारखं बनण्याचा प्रयत्न करतो? आमच्या देहाप्रमाणे, आमच्या देहाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, सॅन्क्टिफिकेशन ज्याला म्हणतात, पवित्रीकरण, ही पूर्ण जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. आणि ही जीवनभर चालणारी जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये वारंवार जे उभून येणारे हे जे अवयव आहेत पापाचे, त्यांना मारून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सुधरवत बसू नका, कंट्रोल करत बसू नका, किल इट. कारण तुम्ही नव्या मनुष्याला अंगीकारलेला आहे. जुना मनुष्य तुमच्यामध्ये राहू शकत नाही. आणि पुन्हा मी सांगत आहे, हे कुणासाठी आहे? ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. जे लोक केवळ माना डोलवणारे आहेत, हो बरोबर आहे, एकदम चांगला आहे, आम्ही पुढच्या रविवारी परत येतो, कधी यायचं, बुधवारी यायचं, आम्ही येतो, अजून चर्चा आम्ही तिथं पण येतो, आम्ही सगळं करतो, त्यांना हे न समजणार आहे. ज्यांचं लक्ष ह्या जगामध्ये आहे त्यांना हे न कळणार आहे. ज्यांना जगामध्ये संतुष्टता हवी आहे त्यांना हे न समजणार आहे. लक्षात घ्या, असंच चालू राहणार आहे. शेवटच्या दिवसांमध्ये ज्यावेळेस प्रभू गौरवानं येईल तो त्यांना घेणार नाहीये. तो त्या मंडळीला घेणार आहे जे ह्या देहाबरोबर लढलेले आहेत, ज्यांनी ह्या देहातील अवयवांना मारलेलं आहे, ज्यांनी नवा मनुष्य धारण केलेला आहे आणि जे लढत आहे त्या जगामध्ये. फॉर देम क्राइस्ट इज कमिंग. तो ख्रिस्त त्या संदर्भात बोलत आहे. लक्षात घ्या, देवाच्या प्रतिरूपामध्ये पुनर्स्थापित करणं, जी पापानं आपली प्रतिमा बिघडवलेली होती, ख्रिस्तामध्ये ती प्रतिमा पुनर्स्थापित झालेली आहे. पुन्हा तुम्हाला आणि मला प्रतिरूपाचा दिसत आहे. कुणाच्या प्रतिरूपाचा? ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचा. जो देवाच्या प्रतिरूपाचा मनुष्य पहिला आदाम होता तो बिघडला, तो खराब झाला, तो डागाळला गेला. आणि ही डागाळलेली प्रतिमा जो पुन्हामध्ये उभी झाली ती केवळ प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झाली. लक्षात घ्या, ख्रिस्तासारखं होणं हेच या नवीन कराराचं ध्येय आहे, दुसरं काहीच नाही. हा न्यू कव्हनंट जो आहे तो आपल्याला एकच गोष्ट शिकवतो. हा करार एकच गोष्ट सांगतो, काय? ख्रिस्ताप्रमाणे होणं आहे. आपली वाटचाल कुणाप्रमाणे आहे? ख्रिस्ताप्रमाणे. उद्देश काय आहे? ख्रिस्ताप्रमाणे. कुठलाच उद्देश नाही बरं का. तुम्ही या ठिकाणी आम्हाला पास्टर क्लेपासारखं बनायचं, बिलकुल नाही. आणि बिलकुल माझ्यावर कधी विसंबून राहू नका. मनुष्य हा फार धोकादायक आहे. तुम्हाला दिसत आहे मी आज उभा आहे, उद्या पडेल. माझ्याकडे बघून राहाल उभे? बिलकुल नाही. कुठल्या XYZ व्यक्तीकडे राहाल? बिलकुल नाही. तुम्हाला जर कुणाकडे पाहायचं आहे तो केवळ ख्रिस्त येशू आहे, आणि त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनणं हेच आपलं अंतिम ध्येय आहे, दुसरं काहीच नाही. कुणा व्यक्तीकडे बघायला, हो याचा विश्वास किती सुंदर आहे, याच्याप्रमाणे मला बनायचं आहे, बिलकुल नाही तुम्हाला बनायचं.
ओ ह्यांचं कुटुंब बघा किती चांगलं आहे, यांच्या कुटुंबाप्रमाणे आम्हाला बिलकुल नाही बनायचं. कारण कोणीही XYZ व्यक्ती तुमचा आयडल नसावा. तुमच्या समोर जर कोण असावा तर तो केवळ प्रभू येशू ख्रिस्त असावा, दुसरं कोणच नाही. कोण म्हणजे कोणच नाही. कारण सगळे त्या आदामाची संतान आहोत. जो आदाम देवानं घडवला, जो आदाम त्याला देवा समान बनायचं होता आणि तो पडला आणि तो डागाळला गेला, त्या आदामाची आपण संतान आहोत. आणि त्यामुळं प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला आणि मला जे कृपेनं निवडलेलं आहे, ते कृपेनं निवडलेले लोक आपण त्याच्यावर विसंबून आहोत. स्वतःवर जर विसंबून आहोत तर प्रॉब्लेम आहे बरं का. त्यामुळे कुठल्याही मनुष्याकडे पाहण्याऐवजी ख्रिस्ताकडे पाहणं हे फार आवश्यक आहे. आणि हेच या कराराचं अंतिम सत्य आहे. माझ्याकडे असं एखादं नाणं नाही, पण मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे नाणी असतात बघा पैशाची, 10 रुपये, 1 रुपया, 2 रुपये अशी नाणी असतात. जर ती नाणी जी आहे ती नाणी जर समजा त्याचं वरचं कॉईन्सच्या वरचं सगळं जर निघून गेलं आणि ते कॉईन्स जर तुम्ही जाऊन पुन्हा बँकमध्ये जमा केले तर ते बँकमध्ये असणारे कॉईन्स पुन्हा कॉईन्स घेण्यात येतात. ते पुन्हा जो कारखाना जिथं नाणी बनतात ती देण्यात येतात आणि त्याच्यावर नवीन प्रिंट येते. आणि हे फार आवश्यक आहे. अनेकदा हा जो मनुष्य आहे, जो डागाळलेला मनुष्य, जो घाण झालेला मनुष्य, त्याला त्या नव्या प्रिंटची गरज आहे. ती नव्या प्रिंट कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त, दुसरं कोणच नाही. ही नीड्स दॅट. कारण ते डागाळलंय, ते घाण झालेलं आहे, आता संपूर्ण त्याचं गेलेलं आहे. आता तुम्हाला आणि मला जर नवीन शिक्क्याची गरज आहे, तो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिक्का आहे, दुसरं काहीच नाही. आणि मग इथं फार सुंदर रीतीनं 11वं वचन जे आहे ते संत पॉल क्लोज करत आहे सगळ्या व्यक्तिमत्वाला, सगळ्या लोकांना. तो असं म्हणत आहे की कोण तुम्ही भेदच नाही करत आहे. तो भेद काय नाही करत आहे, बोलतो सुवार्ता जी आहे. आपण बघितलं गीत गायला ते, ही जी सुवार्ता ही आपल्याला सांगायची, ही सुवार्ता आहे. सुवार्ता काय? भेदच नष्ट करून टाकला. मग त्याला तो असं म्हणतो की प्रत्येक जण आपण यातलेच आहे. मग तो हेलनी आहे, यहुदी आहे, तो परराष्ट्रीय असो किंवा यहुदी असो, तो म्हणतो सुनता झालेला असो किंवा बेसुनता असो, तो बर्बर असो किंवा स्कुती असो, दास असो किंवा स्वतंत्र असो, एव्हरी वनची कॅटेगरी हीच आहे. प्रत्येकाची कॅटेगरी ही आहे म्हणतो तो. कारण का? जो प्रथम मनुष्य तो डागाळलेला होता, त्याच्या जीवनामध्ये चांगलं असं काहीच नव्हतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे आणि तारण दिलेलं. आणि मग तो हेलनी, यहुदी, सुनता, बेसुनता, बर्बर, सुक्ती, दास, स्वतंत्र हे नाही, तर ख्रिस्तच सर्व काही आहे आणि सर्वात आहे. ख्रिस्तच सर्व काही आहे, सर्वात आहे. आपण बघा आपलं पहिलं गीत, आपण सर्व ख्रिस्तासाठी काही आपण गीत गायला पाहिजे. आपलं ते गीत स्टार्टिंगचं होतं. कारण सगळंच ख्रिस्त आहे. कारण तो पूर्णता आहे आपली. आपलं लक्ष त्याच्याकडे असावं. कारण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण सुधारायला गेलं तर काहीच नाहीये सुधारण्यासारखं. सुधारायचं म्हटलं तर आपण फक्त लिपापोती करत असतो प्रत्येक गोष्टीला. आणि तेच आपण प्रारंभापासून केलेलं आहे. आपण काय शिकवत आहे? मला कंट्रोल कर स्वतःवर, स्वतःच्या रागावर कंट्रोल कर, स्वतःच्या जिभेवर आपण कंट्रोल करायला शिकवत आहे. आणि पॉल याच्यामध्ये म्हणजे नवीन मनुष्य धारण केलाय. जुन्या मनुष्याला मारून टाक, त्याचा स्वभाव तुझ्यामध्ये नसावा, मारून टाक. कारण का? जे आतमध्ये आहे ते बाहेर लागले, म्हणून आतमध्येच त्याला मारून टाक. केलेट. लक्षात घ्या, इथं बसलेले आपण किंवा जे लोक युट्यूबवर ऐकून केल्यानंतर प्रत्येक कुणालाही असं वाटू नये की मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. किंवा मला कधी असं वाटू नका तुम्ही जे खाली बसले तुमच्यापेक्षा मी जरा भारी माणूस आहे बरं का. बिलकुल नाही. आपण सगळेजण एका कॅटेगरीत येतात आणि त्या कॅटेगरीचं नाव काय माहिती आहे? पाप. आपण सगळे पापी आहोत. आणि जर आपल्याला कोणाची गरज आहे तर नवीन कराराची गरज आहे, जो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळाला. कोण कोणापेक्षा श्रेष्ठ नाही. ख्रिस्तच श्रेष्ठ आहे. आणि ख्रिस्त श्रेष्ठ असण्याचं चिन्ह काय आहे? की तुम्ही तुमचा जुना मनुष्य मारून टाकलेला आहे. एकच गोष्ट आपल्याला ती वेगळी करू शकते आणि ती काय आहे? आपण जुना मनुष्य मारून टाकलेला आहे. आणि त्याची चिन्ह मग त्या व्यक्तीमध्ये दिसू लागतात. ती चिन्ह आवश्यक आहेत. पवित्रीकरणाची ती चिन्ह आहेत त्या मनुष्यामध्ये आहे. कंट्रोल करणं नाही तर मुळापासून मारून टाकणं.
आणि हेच आवश्यक आहे. ख्रिस्त सर्वात आणि सर्व काही आहे. मंडळी जी असते, मंडळीची ओळख जी आहे ती बिलकुल तीच आहे. आपल्या मंडळीची ओळख हीच असावी. ही मंडळी मुळात जुना मनुष्य हे मारून टाकत आहे, ह्याचं संगोपन करत बसत नाहीये. मग मी वारंवार मला वाटतं गेल्या 3-4 रविवारपासूनच्या मेसेजेसमध्ये हे कंटिन्यू सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताकडं येणारे लोक त्यांनी असं म्हणू नये की अहो तुमचा ख्रिस्त किती चांगला आहे, हो किती चांगली शिकवण देतो, आम्ही स्वतःला सुधरवतो. सुधारण्यासाठी ख्रिस्ताकडे येऊ नका. चांगलं होण्यासाठी ख्रिस्ताकडे येऊ नका. तुमचं बरं व्हावं, तुम्हाला शांती मिळेल, समाधान मिळेल म्हणून ख्रिस्ताकडे येऊ नका. तुम्ही चुकीच्या दृष्टिकोनातून ख्रिस्ताकडे बघायला लागला. ख्रिस्ताकडे येण्याचा एकमेव उद्देश आहे तुमचं पाप जे घाणेरडं आहे, जे घाण आहात तुम्ही. एकच रिझन आहे ते, कारण त्याचं येण्याचा एकच उद्देश आहे तुमचं आणि माझं घाणेरडं पाप. मग दुसरं कोणीही काही हो येशू जवळ आता तुम्हाला शांती देईल, तुम्हाला समाधान देईल, तुम्हाला पैसा देईल, तुम्हाला अजून ते पण देईल, सगळं देईल असं जर कोण बोलत आहे, खोटे लोक आहेत ते. सुवार्ता हीच आहे की तुम्ही आणि मी पापामध्ये मरत होतो आणि तुम्ही आणि मी त्या पापाला अजून चांगल्या रीतीनं कसं करता येईल हा प्रयत्न करत होता. ख्रिस्त येशू तुम्हाला आणि मला त्यातून सोडवावयाचा. आपली लायकी नव्हती, पात्रता नव्हती, देवानं मनुष्य रूप धारण केलं. तो एकमेव उद्देश लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून संत पॉल एंड करत असताना याचा म्हणतो की कोणी असो तर सर्व ख्रिस्त आणि ख्रिस्तासाठी आहे आणि सर्वात सर्व ख्रिस्त आहे, दुसरं कोणच नाही. जर काउंट व्हावं तर तो केवळ ख्रिस्त व्हावा, तुम्ही आणि मी नाही. म्हणून मी तुम्हाला त्या व्यक्तीचं उदाहरण दिलं जो सो कॉल्ड पास्टर आहे किंवा अजून कोण XYZ. काय करत आहोत आपण त्या पापाला दाबलंय. ज्यावेळेस मनुष्य पापाला दाबतो ते पाप 5 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष तुम्ही त्याला फक्त दाबलंय. ते फक्त म्हणतं मला चान्स दे, मला बाहेर यायचं. काही सो कॉल्ड प्रीचर्स जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये ते दाबलेलं पाप 70-70 वर्षांनी बाहेर आले. त्यानं पापाला दाबायचं नाहीये, पापाला मारून टाकायचंय, नवीन मनुष्य धारण करायचं. नवीन मनुष्य कोण आहे? जो नवा करार ख्रिस्त येशू पापाला मूळता मारून टाकतो. तुम्हाला त्या पापाचे विचार पण येत नाहीत. तर विचार आला तर तुम्हाला किळस वाटते त्या गोष्टींची. त्याच्यामध्ये झालेला तो बदल आहे. मग तो क्रोध असो, संताप असो, शिवीगाळ असो, लबाडी असो, तुम्हाला किळस येईल त्या गोष्टीची, तुम्हाला राग येईल त्या गोष्टीची. म्हणा की नाही, हे बरोबर नाही आहे. कारण का? नवा मनुष्य धारण केलेला आहात, नव्यामध्ये जगत आहात. आणि म्हणून पॉल डिक्लेअर करतो की तारण झालंय, तुमचा जुना मनुष्य कृतींबरोबर मारला गेलेला आहे. तो डिक्लेअर करत आहे, हे सांगत आहे तो. आणि त्यांच्यासाठीच हे आहे वाचन, सर्वांसाठी नाही. देवबाप तुम्हाला सहायता करो, देवबाप तुम्हाला मदत करो की अधिक चांगल्या रीतीनं नाविन्यात वागणूक करणारे लोक आपण कसे बनवू. तो फोकस ठेवा एकदम. कारण आपण सर्वसाधारण ख्रिस्ती नाहीये, आपण अनन्यसाधारण ख्रिस्ती आहे. तुमचं पाचारण हो, तुम्ही चर्चला या, तुम्हाला ना देवबाप चर्चला शांती देईल, तुम्हाला समाधान देईल, तुम्हाला अजून बरं वाटेल असं काहीतरी करेल. मला ना काही दिवसांअगोदर ना एक न्यूज समजली की कोणीतरी मला असं म्हणालं की बाळासाहेब आमच्यामध्ये ना फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, आम्हाला अडचणी आहेत, आम्हाला अमुक आहे तमुक आहे. मी म्हटलं हां, तुमचं जर आध्यात्मिकच जीवन बरोबर नाही आहे, तुम्ही आध्यात्मिकच देवाबरोबर नातेसंबंध नीट नाही करत, ऑब्विसली तुम्हाला अडचणी येणार, तुम्हाला तुझे फायनान्शियल प्रॉब्लेम्स, तुझे फॅमिली प्रॉब्लेम्स, तुझे XYZ हे होत राहणार. हे का नाही होणार? असं बोलल्यावर ना तो अदर थॉट, तो व्यक्ती असं म्हणा, कसं काय बाळासाहेब आमच्या फायनान्शियल जीवनाविषयी बोलू शकतात? तुम्हाला माहिती आहे कन्सर्न काय? कन्सर्न ही आहे की जे पाप आहे ना, जे आंतरिक पाप आहे ते मनुष्याला नको आहे, वरवरच्या गोष्टी हव्यात. मग डायरेक्टली कसे काय हे आमच्या फायनान्स विषयी बोलू शकतात, आमच्या कुटुंबाविषयी बोलू शकतात? अरे मूळ तेच आहे,
मूळ काय आहे की जर तू देवाबरोबर संबंध प्रस्थापित केले नाही, जर तुम्ही देवाबरोबर एकचित्त नाही आहात, तुमच्या जीवनामध्ये अनेक भानगडी आहेत. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलून जाईल. तुमचे नातेसंबंध देवाबरोबर चांगले आहेत, तेच नातेसंबंध आमचे देवाबरोबर बरोबर नाहीत. आणि ज्यावेळेस मग ती गोष्ट बोलण्यात येते, ती गोष्ट सांगण्यात येतं की पहा हे नसल्यामुळं अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहेत, मग थोडं दुःख होतं. मग असं वाटतं की अरे बरोबर नाही ना, बाळासाहेबांनी डायरेक्ट आम्हाला असं बोलायचं, यामुळं तुमच्या जीवनामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम नाहीत, यामुळं तुमचे कौटुंबिक प्रॉब्लेम आहेत. असं नाही होऊ शकत. तुमचे संबंध आंतरिक रीतीनं देवबापाबरोबर जर सदृढ असतील, जर तुम्ही यथायोग्यरीतीने देवबापाबरोबर एकचित्त आहात, तुमचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. मग तुमचा तो फायनान्स असो, तुमचं कौटुंबिक जीवन असो किंवा अजून काय असो, खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स असू शकतात. तुम्ही या ठिकाणी बसले, तुम्हाला काय वाटतं की मला प्रीताला आम्हाला काही अडचणी नाहीत, आम्हाला काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. अरे एकच गोष्ट आहे की आम्ही फक्त बोलत नाही किंवा तुम्हाला सांगत नाही, कारण आमचं ध्येय, आमचा फोकस ख्रिस्त आहे. पण असं वाटतं नाहीये, खूप मोठे आहेत, खूप मोठ्या गोष्टी आहेत, पण आम्ही त्या बोलू नाही शकत. कारण आम्हाला माहित आहे की परमेश्वराची इच्छा त्याविषयी काय आहे, परमेश्वर काय करत आहे त्यातून. पण त्या ह्या जगातील आहेत, आपलं लक्ष त्या पलीकडे आहे, हे एक दिवस कधी सरणार आहे. मग ह्याच्याकडेच आपण क्लीन असावं, ह्याच्याकडेच फोकस करावं? नाही, खूप पलीकडे आहे ते सगळं. कारण ख्रिस्त सर्वस्व आहे आणि ते आवश्यक आहे समजलं सगळ्यांना की आपला दृष्टिकोन नेमका काय आहे ह्या जगामध्ये राहण्याचा, ह्या जगामध्ये असण्याचा. आणि ते आपण ध्येय ठेवलं पाहिजे, तो आपला फोकस असला पाहिजे, तो आपला फोकस असला पाहिजे. काय हो पाच साहेब तुम्ही ना सदृढ दिसताय, अहो तुमचं आरोग्य एकदम चांगलं आहे. हो न, आज मी उद्या उभा नसेल. अहो तुमची पत्नी फार सदृढ आहे, हा आज उभी उद्या नसेल. लक्षात घ्या, हे फार आवश्यक आहे की आपण कुठल्या गोष्टीला महत्व द्यायला लागलोय. दिस ऑल गोइंग टू गेट वॅनिश समडे. एक दिवस जाणार आहे, एक दिवस संपणार आहे. लक्ष कुठे आहे आपलं? तुम्ही नवा मनुष्य धारण केला तर वरील गोष्टींकडे लक्ष असेल तुमचं, पृथ्वीवरील गोष्टींकडे नसेल. हे पार्ट अँड पार्सल आहे आपल्या जीवनामध्ये, पार्ट अँड पार्सल आहे. कुणाकडे छोटा असेल, कुणाकडे मोठा असेल, आणि प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार त्यांचं जे ओझ आहे ते फार मोठं आहे. फक्त ख्रिस्ता जर तुमच्या बरोबर आहे तर दृष्टिकोन तुमचा पूर्णपणे बदललेला आहे. म्हणून पॉल या ठिकाणी क्लिअर करतो, तो दास असो, स्वतंत्र असो, तो सुक्ती असो, बर्बर असो, हेलेनी असो, यहुदी असो, अहो तो कोणीही असो, त्या सगळ्यांनी हे समजून घ्यावं की ख्रिस्तच सर्वात सर्व आहे, दुसरं कोणच नाही. आणि म्हणून प्रिय मंडळी, हे समजून घ्या की नाविन्यात वागणूक करणं म्हणजे फक्त नैतिक सुधारणा करणं नाही. ओके, नैतिक म्हणजे फक्त आपल्या स्वभावामध्ये बदल करणं, हो ब्रदर, हो सिस्टर, आवाज छोटा करून बोलणं वगैरे नाही. बिलकुल असं नाहीये नैतिक सुधारणा करणं. आंतरिक सुधारणा महत्वाची आहे. आंतरिक सुधारणा तुम्हाला पापाला मारायला सांगते, मुळापासून मारायला सांगते. आणि ज्यावेळेस मुळापासून मारायला सांगते, लक्षात घ्या, पाप तुमच्या जीवनामध्ये जिवंत राहत नाही, तुम्ही पापाशी तडजोड करत नाही. मग तुम्ही काय करता? पवित्रतेत वागता आणि तो देवाबरोबर एक करार होतो, दुसरं काहीच नाही. तुमची ओळख जी आहे, तुमची ओळख ख्रिस्त येशू होते. तुम्हाला बोलायची गरज नाही पडत, तुमची ओळखच ख्रिस्त येशू होते. कारण तुमच्या जीवनातून जर कोण प्रदर्शित होतो तो ख्रिस्त येशू होतो, दुसरं कोण नाही होत. पीपल विल कम अँड गिव्ह यू टेस्टमनी की यू आर डिफरंट, तुम्ही वेगळे आहात, तुमच्यातून ख्रिस्त दिसत आहे आम्हाला. आणि मला कृपा करून हे रिझन देऊ नका बरं का कोणी की नाही हो या जगामध्ये थोडंसं कठीण आहे, असं नाही होत. ख्रिस्त येशू या जगामध्ये आला, या जगामध्ये राहिला, त्याने तुम्हाला आणि मला दाखवून दिलं की देवाचं प्रतिरूप काय आहे. ख्रिस्त येशू आहे आणि त्याचं प्रतिरूप तुम्ही आहात. जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुमच्यामधून जर काही प्रदर्शित व्हायला पाहिजे तर तो ख्रिस्त येशू प्रदर्शित व्हायला पाहिजे. ते एकमेव ध्येय आहे. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेव बापा, आम्हाला सहायता कर, आम्हाला मदत कर.
तुझ्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली जुन्या मनुष्याशी असणारा हा जो करार आहे आमचा, तो तोडण्यास, तो मोडण्यास आम्हाला सहायता कर. प्रभुदेव बाप्पा, ख्रिस्ताला सर्वोच्च ठेवण्यास आम्हाला सहायता कर. ख्रिस्तामध्ये दिलेला जो नवा नियम आहे, जो करार आहे, तो पाळण्यास आम्हाला सहायता कर. आम्हाला नवीन करारात चालण्यास कृपा पुरव. आम्हाला देवा त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करायचं आहे, त्याच्या पावित्र्यात जीवन जगायचं आहे. आम्हाला मदत कर देव बापा. आम्ही पुन्हा एकदा ही कबुली देतो की आदामाद्वारे जो स्वभाव, जे मूळ पाप आमच्यामध्ये आलेला आहे, येशू ख्रिस्तामध्ये जे आम्ही तारलेलो आहोत प्रभू, या द्विध्व अवस्थेमध्ये आम्ही असताना पवित्र आत्मा जो आम्हाला दिलेला आहे, जो झोंबी करत आहे देव बापा, पापाला पूर्णपणे मारण्यासाठी सहायता कर आणि ख्रिस्ताकडे लक्ष लावण्यासाठी कृपा करो. गौरव, मान, महिमा मी तुला देतो, कारण देवा ते तुझं आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा.